नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे एसके पॉवर मॅथ्स अकॅडमीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरीच आहात ना? सुखी व समाधानी तसेच राहा, चांगले राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा. विद्यार्थी मित्रांनो, या माझ्या एसके पॉवर मॅथ्स अकॅडमीच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचा अभ्यास घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल हा पाठ क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. या पाठाच्या संबंधीने पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं त्या पाठाची ओळख काय होती. आज आपण पाहणार आहोत या पाठाच्या संबंधित एक्सरसाइज 1.1. कोणती एक्सरसाइज 1.1. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या अनुषंगाने आपण पाहिले होत्या की 3 मेथड्स जे की ते एकसामायिक समीकरणाच्या संबंधित होत्या, जे की सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन. देयर आर 3 मेथड्स. one is a substitution method, second is a elimination method and third is a graphical method. तर या विद्यार्थी मित्रांनो, या मेथडच्या माध्यमातून आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे आपण अभ्यासलेलं होतं. त्याच अनुषंगाने असलेली ही आपली एक्सरसाइज 1.1 आहे बाळांनो. तर मग अधिकचा वेळ न पाहता आपण डायरेक्टली या एक्सरसाइजला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधला पहिला जो क्वेश्चन आहे या ठिकाणी ह्या पद्धतीने काय सांगतो. पहिला क्वेश्चन पहा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे तुम्हाला खालील कृती पूर्ण करायची आणि एकसामायिक समीकरण सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ही एकसामायिक समीकरण सोडवायची असतील, निश्चितच आपल्याला त्या मेथड पैकी, त्या 3 मेथड पैकी कुठली तरी एक मेथड आपल्याला लागू होते. ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला मेथड कोणती लावायची ही तुमच्यावर डिपेंड आहे. आता ह्यामध्ये बघा, पण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण पाहते वेळेस निश्चितच आपल्याला काय करावं लागेल की ह्या ठिकाणी कोणती मेथड यूज केलेली आहे हे पहिल्यांदा आपल्याला पाहणं आवश्यक आहे बाळांनो. तर ह्या ठिकाणी बघा, तर त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे इथं 2 इक्वेशन दिलेले आहे आणि 2 इक्वेशनची इथं खाली ऍडिंग केलेली आहे. ऍडिंग केली आणि त्याच्या खाली बॉक्सेस दिलेले आहेत. तर हे बॉक्सेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघा काय करायचंय. मग आता तुम्हाला 2 मेथड होत्या. कोणत्या? एक एलिमिनेशन आहे, दुसरी सबस्टिट्यूशन मेथड. त्यापैकी एक इथे लागू आहे. मग आता कोणती आहे? तर ह्या ठिकाणी ऍडिंग केली आणि इथं प्लस मायनस आहे आणि y चे इक्वेशन्स काय सहगुण सारखे आहेत, म्हणजे कोएफिशिएंट सारखे आहेत. मग या ठिकाणी ऍडिंग केली म्हणजे निश्चितच हा कोएफिशिएंट तुमचे इक्वल असलेले आहे, म्हणजे एलिमिनेशन मेथड या ठिकाणी वापरलेली आहे. तर मग या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करूया आणि ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूया. तर पहा, मग ह्या ठिकाणी दिलेले 2 इक्वेशन्स आहेत, 2 इक्वेशनची ऍडिंग केलेली आहे. ह्या ठिकाणी बघा 5x अधिक 2x या दोघांची आपण जर बेरीज केली तर इथे तुम्हाला 7x म्हणजे x ऑलरेडी आहे, म्हणजे इथं 7 आपल्याला आलेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी y प्लस 3y मायनस 3y घटून गेलं, ह्याला काही आपण लिहायची गरज पण नाहीये. आणि 9 आणि 12 या ठिकाणी ऍडिंग असल्यामुळे 9 आणि 12 9 प्लस 12 इक्वल टू 21 या ठिकाणी आलेलं आहे. हे ऍडजेक्टिव्ह 21 या ठिकाणी लिहा. 7 इकडे आलं, गुणाकारातलं भागाकारात चेंजेस झालेले आहे. त्यानंतर पहा 7 ला 21 ला डिवाइड केलं तर आन्सर येईल तुमच्या ह्या ठिकाणी 3, म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची एक लाईन दिलेली आहे बघा, x 3 पुट करायचं आहे कशामध्ये? इक्वेशन 1 मध्ये, म्हणजे त्याने दिलेलं आहे, म्हणजे आपलं ह्या ठिकाणी 3 आलेलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा हे पुट करा, जिथे x आहे म्हणजे कुठे आहे? इक्वेशन 1 मध्ये आहे. इक्वेशन 1 हे होतं, त्यामध्ये बघा 5x होतं. 5x म्हणजे 5 5 ला 5 into 3 x म्हणजे 3 5 into 3 plus adjective 3y equal to 9. 5 3 is 15, पण इकडे बॉक्स तुम्हाला दिलेला नाहीये, इकडे दिलेला आहे, म्हणजे इकडे 15 आलाय, प्लस 15 चं तिकडे जाऊन -15 होईल आणि -15 ऑलरेडी मायनस दिलेला आहे, म्हणजे इथं फक्त आपल्याला 15 लिहायचं. 9 मधून 15 जात नाहीये, 15 मधून 9 करा, उरले किती? -6 आणि नंतर 3 ने 6 ला डिवाइड करा,
-6 ला, तर आन्सर येईल या ठिकाणी -2. तर अशा पद्धतीचं ही एक्सचा मधला पहिला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि शेवटी हे इक्वेशन लिहायला मी त्या पहिलं सांगितलं तुम्ही विसरायचं नाही, आणि त्यांनी इथं दिलेलं आहे त्यानुसार बघा या ठिकाणी काय आहे सोल्युशन तुम्हाला लिहायचे. सोल्युशन तुम्हाला आलेले आहे x, y म्हणजे x ची पहिल्यांदा किंमत लिहायची 3 आणि y ची किंमत ही सेकंड आहे, म्हणून या ठिकाणी -2 ह्या पद्धतीनं उत्तर आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ही कंप्लीट ऍक्टिव्हिटी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी समजलेली असेल, कंप्लीट केलेली ऍक्टिव्हिटी समजलीच असेल तर पहा, जर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2 आहे. काय सांगतो पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यामधलं फर्स्ट आहे हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन पहिल्यामध्ये काय दिलं बघा, 3a + 5b = 26 and a + 5b = 22. These two simultaneous equations solving by as your methods. कुठल्याही एका मेथडनं तुम्ही ह्या ठिकाणी सॉल्व करू शकता. दोन मेथड्स तुम्हाला ह्या ठिकाणी लागू करता येतील. एक पैकी कुठली एक आहे सबस्टिट्यूशन मेथड, दुसरी आहे सायमल्टेनियस एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेशन मेथडच्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सॉल्व करू शकता. दुसरं बघा, तुम्हाला ही मेथड सॉल्व करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की दिलेल्या इक्वेशनचं काय करायचं, पाहून घ्यायचं आहे, निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करायची. आता ह्या ठिकाणी बघा, एखादा सहगुणक सारखा दिलेला आहे का बाळांनो, बघा या ठिकाणी कुठला 3 इथं नाही आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे b चे सहगुणक सारखे आहेत. तर आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच सहगुणक समान करण्याच्या पद्धतीनं हे गणित सॉल्व करता येईल. म्हणजेच कोणती एलिमिनेशन मेथडनं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करता येईल. तर मग पहिल्यांदा लिहूया आपण दिलेले इक्वेशन. 3a + 5b = 26, समीकरण नंबर 1. आणि दुसरे इक्वेशन आहे a + 5b = 22, समीकरण नंबर 2 आहे. आता हे दोन इक्वेशन्स आहेत, त्याचे सहगुणक सारखे आहेत. 5 5 आहे, 5 5 आहे. तर या ठिकाणी त्यांचे सिम्बॉल बघा. मी तुम्हाला एक नियम सांगितला होता की समीकरणांच्या संबंधित बेरीज करायची का वजाबाकी करायची. तर त्या अनुसार मी सांगितलं होतं की जर प्लस प्लस असतील किंवा मायनस मायनस असतील, सिम्बॉल जर सेम असतील, अशा वेळेस त्या दोघांची सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. आणि जर मायनस प्लस प्लस मायनस जर असेल तर अशा वेळेस त्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. हे त्यावेळेस मी तुम्हाला डीप मध्ये नियम दिलेला होता. तर ह्यानुसार तुम्हाला या ठिकाणी रूल लावायचा. पहा बाळांनो, या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी प्लस आहे, म्हणजे सिम्बॉल सारखे, म्हणजे प्लस प्लस असते. तर त्यावेळेस काय करायचं, दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायचं. हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. ओके, तर त्यानंतर आपण पाहूया. तर मग हे इक्वेशन्स आपण घेता येतील. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. राइट डाउन as it is equations. 3a + 5b = 26 and second is a + 5b = 22. हे दोन इक्वेशन्स आहेत आणि ह्या दोन इक्वेशनची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करायची म्हणजे वजाबाकी सिम्बॉल आला आणि ह्या वजाबाकीमुळे सेकंड वाल्याचे इक्वेशनचे साइन बदलतात. इथं प्लस आहे म्हणून ह्या ठिकाणी मायनस, हे प्लसचं मायनस, ह्या प्लसचं मायनस. हे इक्वेशनचे सिम्बॉल बदलले, मायनस 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 झाले. आणि नंतर हे 5b + 5b - 5b कॅन्सल. नंतर 3a मधून a गेलं, 2a राहिलं बरोबर. आणि 26 मधून 22 काढले तर राहिले 4. नंतर आपण a = 2. 2 न 4 ला डिवाइड केलं तर या ठिकाणी 2 * 2 = 4 असेल, म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी करता येईल पुट a = 2 इन इक्वेशन सेकंड मध्ये ठेवा. तर सेकंड मध्ये ठेवलं तर काय होईल पहा. या ठिकाणी दिलेलं इक्वेशन सेकंड कोणतं येत आहे, a म्हणजे 2 + 5b
as it is equal to 22. Then 5b is equal to 22 minus 2. 5b is equal to 20. b 5b, then b equal to 4. 5 4 20, 5 चौक 20 म्हणून इथे 4 आलेला आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं इक्वेशन करायचं आहे. खाली सेंटेन्स द्या. द सोल्युशन ऑफ द इक्वेशन is 2,4. This is a final answer of this question. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. बघा, जसं विद्यार्थी मित्रांनो त्या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहे. तुम्हाला वाटलं की मला सबस्टिट्यूशन मेथडने करायचे तर सबस्टिट्यूशन मेथडने करू शकता, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवा. जर विद्यार्थी तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर याची स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला तर मग आपण पाहूया या क्वेश्चन 2 मधलं दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे ते इक्वेशन आपण जसं तसे लिहूया. पहिले इक्वेशन आहे x + 7y = 10. ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. दुसरं आहे 3x - 2y = 7 आहे. हे दुसरं इक्वेशन आहे. तर पहा या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन दिलेत. आता हे दोन इक्वेशन तुम्हाला सोडवण्यासाठी पहा त्याचे सहगुणक सारखे आहेत का. सहगुणक इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे. सहगुणक सारखे नाहीये. एक तर सहगुणक सारखे करा, नाही तर दुसरे एक मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याला सहगुणक नाहीये म्हणजे तुम्ही ह्याला सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा सॉल्व करू शकता. तर आपण ह्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करूया, म्हणजेच समीकरण नंबर 1 ला आपण बदलूया. तर बघा या ठिकाणी रिअरेंज the equation first in the form of x. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल x = 10 - 7y. तर ह्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मिळालं आणि ही व्हॅल्यू सेकंड मध्ये ठेवून द्या. तर काय होईल पहा. पुट दिस value in equation second. समीकरण नंबर 1 2 मध्ये ठेवलं तर काय होईल 3. x ची व्हॅल्यू आहे 10 - 7y as it is. नंतर जसं पुढचं लिहा 2y = 7. 3 त्या ब्रॅकेटला सॉल्व करा. ब्रॅकेटला सॉल्व केलं 3 जाईल 30 होईल. 3 7 21 वजा 2y as it is बरोबर 7 ला 7 जसंच तसे. त्याच्यानंतर पुढे बघा आता ह्या ठिकाणी 21 आणि वजा 21 वजा 2 म्हणून या ठिकाणी होतील वजा 23y बरोबर हे 7 प्लस आहेत इकडे मायनस तिकडे जातील म्हणजे ह्या ठिकाणी उरेल -23. त्यानंतर y बरोबर होईल वजाचं 1 होईल वजा y बरोबर वजा 1 नंतर y बरोबर होईल 1. तर ह्या पद्धतीचं y ची व्हॅल्यू आली. y ची व्हॅल्यू पुट इन द इक्वेशन थर्ड. तर थर्ड मध्ये या ठिकाणी इक्वेशन मध्ये ठेवून द्या. आता थर्ड इक्वेशन काय होईल पहा. पुट व्हॅल्यू पुट y = 1 इन इक्वेशन थर्ड. x = 10 - 7 * 1. x = 10 in -7, then x = 3. This is the equation. This is the value of x and value of y is 1 and value of x is 3. तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली वाक्य लिहायचं. द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज 3,1. अशा पद्धतीचं हे उत्तर सोडवायचं आहे. तर ह्याला दुसऱ्या पद्धतीने म्हणजे सहगुणक समान करण्याच्या पद्धतीनेही तुम्ही हे सॉल्व करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं क्वेश्चन नंबर 2 मधील दुसरं एक्झाम्पल. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2 मधलं तिसरं एक्झाम्पल. चला मग पाहूया आपण क्वेश्चन 2 मधला तिसरं गणित. त्या ठिकाणी बघा दिलेल्या पद्धतीने तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि दोन इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन आहे.
आता हे बघा जशास तसे आपण इक्वेशन लिहूया 2x - 3y बरोबर 9. हे झालं समीकरण नंबर 1. आणि दुसरं आहे 2x + y बरोबर 13. या ठिकाणी समीकरण नंबर 2. आता या ठिकाणी आपण टॅली करूया त्याचे सहगुणक. त्याचे सहगुणक याचा 2 आहे, ह्याचा 2 आहे, म्हणजे सहगुणक सारखे आणि म्हणजे सहगुणक समान करण्याच्या पद्धतीने आपण हे गणित सॉल्व्ह करूया. त्यासाठी मग आपण पाहूया त्याचे सिंबल. याचे चिन्ह बघा, इथं प्लस आहे, इकडं प्लस आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ज्यावेळेस पॉझिटिव्ह असते त्यावेळेस दोन समीकरणांची काय करायची, वजाबाकी करायची, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. Subtract equation second from first. मग लिहा, तुम्हाला समीकरण नंबर 2 हे वजा करायचे 1 मधून. मग त्यानुसार आपण या ठिकाणी घेऊया 2x - 3y बरोबर 9. आणि दुसरं समीकरण आहे 2x + y बरोबर 13. आता आपण सबट्रॅक्ट करतोय. सबट्रॅक्ट करतो म्हणजे खालचे सिंबल बदलते. इथं प्लस आहे, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस आणि प्लसचं पुन्हा मायनस. आता या ठिकाणी बघा प्लस मायनस या ठिकाणी कॅन्सलिंग होईल आणि कॅन्सलिंग झाल्यानंतर मग ह्यात 3 आणि इथले 1 मिळून 3 आणि 1 4 होतील. पण हे वजा वजा असल्यामुळे वजा 4y म्हणजे 4y = -4. Then y is equal to this y, this या ठिकाणी बघा -4y = -4 आलेला आहे. दोन्हीकडे वजा वजा आहे, म्हणजे इकडे मायनस आहे, इकडे सुद्धा मायनस आहे. मायनस मायनस काय होतं, तुमचं पॉझिटिव्ह होत असतं या ठिकाणी. म्हणून y = 4 आहे. 4 म्हणजे 4 ने डिवाइड केलं तर तुमचं सरळ आन्सर येईल y चं 1. आता ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये पुट करूया. म्हणून या ठिकाणी इनपुट this value in equation सेकंड मध्ये ठेवा. आता सेकंड मध्ये ठेवलं तर काय होईल, सेकंड मध्ये ठेवलं तर या ठिकाणी पहा तुमचं सेकंड इक्वेशन इथे आहे 2x म्हणजे 2x + y means 1 = 13. then 2x = 13 - 1. then 2x is equal to 12 and x is equal to 6. This is the answer for these simultaneous equation. चला यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 यामध्ये काय सांगतं पहा, 5m - 3n = 19 आणि m - 6n = -7 दिलेले आहे. हे दिलेले दोन इक्वेशन आहेत. दोन इक्वेशन आपण या पद्धतीने मांडूया. 5m - 3n बरोबर आहे 19. ह्याला समीकरण नंबर 1 दिलेला आहे बाळांनो आपण. आणि त्यानंतर आहे m - 6n बरोबर आहे -7. हे झालं समीकरण नंबर 2. आता ह्या दोन समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणजे ह्याच्या m आणि n च्या व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर बाळा या ठिकाणी त्याचे सहगुणक बघूया. m चा सहगुणक 5 आहे, इथे m चा सहगुणक 1 आहे, म्हणजे सहगुणक सारखे नाही आहेत. इथं बघा 3 आहे, इथं 6 आहे, म्हणजे इथं सुद्धा सहगुणक सारखे नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपला सहगुणक समान करण्याच्या पद्धतीने सोडवायचं असेल तर त्याचे सहगुणक सारखे करावे लागतील. तर आपण बघा सहगुणक सारखे समान करण्याचे असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जर आपल्याला n चे सहगुणक सारखे करायचे असतील तर या ठिकाणी 3 न आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल का, नाही, या 3 ला आपल्याला मल्टिप्लाय करावं. जर आपल्याला n चे सहगुणक सारखे करायचे असतील तर या 3 ला 2 न मल्टिप्लाय केला असता आपल्याला 6 मिळेल. आणि जर m चे करायचे असेल तर या समीकरणाला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. आपण n चे सहगुणक समान करूया. म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. 2 ना आपण समीकरण नंबर 1 ला मल्टिप्लाय करतोय. मग आता याला 2 न करा म्हणजे या ठिकाणी होईल 10m -
3n 3n चं काय होईल 6n इज इक्वल टू 19 चं 38 होईल का तर 2 न आपण मल्टिप्लाय केलं आहे. हे झालं आपलं नवीन समीकरण मिळालं. ते समीकरण म्हणजे समीकरण नंबर 3 झालं, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांची सहगुणक सारखे आहेत, कोएफिशिएंट सारखे आहेत -6 -6 आणि सिम्बॉल सुद्धा सारखे आहेत. आणि जर ज्यावेळेस सिम्बॉल सारखे असतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, त्यांचे दोन समीकरणांची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 3. त्याच्यानुसार आलं बघा. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण थर्ड लिहूया 10m - 6n इज इक्वल टू 38 अँड सेकंड इज m - 6n इज इक्वल टू 90. सॉरी -7. आता ह्या ठिकाणी बघा मायनस सबट्रॅक्ट करतोय म्हणजे सिम्बॉल याचे बदलतील. इथं प्लस आहे त्याचं मायनस होईल, मायनसचं प्लस, त्या मायनसचं प्लस होईल. आता ह्या ठिकाणी बघा 10m मधून 1m गेला, राहिले तुमचे 9am आणि हे दोन्ही कॅन्सल होईल. इज इक्वल टू इथं या ठिकाणी 38 + 7 इज इक्वल टू 45. अशा रीतीने आपल्याला ह्या ठिकाणी येईल आणि नंतर n ची व्हॅल्यू आपण जर काढली तर n ची व्हॅल्यू 5 मिळेल. कसं 9 न 45 ला डिवाइड करा, 9 5 = 45. अशा रीतीने m ची व्हॅल्यू निघाली. ही m ची व्हॅल्यू या तीन समीकरणापैकी कुठेही एका ठिकाणी टाकू शकता. तर मग आपण टाकूया ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. बघा पुट m = 5 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवूया. फर्स्ट इक्वेशन पहा काय आहे, 5 × 5 -3n = 90. त्या ठिकाणी 5 5 चं 25 होईल, -3n = 90. देन -3n = 90 - 25 प्लस 25 होतं, इकडे गेल्यानंतर -25 झालं. त्या दोघांची सबट्रॅक्ट करा. -3n = -6 आणि इकडे मायनस आहे म्हणजे काय होईल, प्लस होईल. त्याच्यानुसार मग 3 लगेच मल्टिप्लाय काय करा, डिवाइड करा आणि डिवाइड केलं तर मग n बरोबर होईल तुमची व्हॅल्यू 2. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आणि शेवटी लिहायचे द सोल्युशन ऑफ द गिवन simultaneous equation is 5, 2. अशा पद्धतीचं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करता येईल. ओके, तर अशा पद्धतीचं हे क्वेश्चन नंबर 2 मधलं चौथं आपल्याला प्रॉब्लेम होता, तो आपण या पद्धतीनं सॉल्व केला. तर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर याची स्क्रीनशॉट घ्या. चला मग पाहूया आपण क्वेश्चन 2 मधला पाचवा गणित. त्या ठिकाणी दिलेले दोन इक्वेशन आहेत. पहिलं इक्वेशन आहे त्याच्यातलं 5x + 2y = -3 आहे आणि दुसरं आहे x + 5y = 4 आहे. त्या ठिकाणी सहगुणक बघितले तर इथं 5 आहे x चे आणि इथं x 1 आहे, सारखे नाहीये. y चा इथं पहा 2 आहे, इथं 5 आहे, सारखं नाहीये. म्हणजे सहगुणक सारखे त्या ठिकाणी नाहीये. तुम्हाला करायचे असेल तर ते करू शकता. सहगुणक समान करण्याच्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करू शकता. आणि दुसरी मेथड सुद्धा आपण वापरू शकतो चलाचा लॉग करून. बघा इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथे सहगुणक एकच आहे, इथं 5 आहे. मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं तुम्हाला सोपं जाण्यासाठी मी तुम्हाला क्लू दिला होता की बाळांनो ज्यांना सहगुणक नाही अशाची किंमत तुम्ही चलाचा लॉग करण्याच्या पद्धतीनं करते वेळेस विचार करत जा. अशा पद्धतीने मग आपल्याला ह्याला सॉल्व करता येईल चलाच्या लॉग करण्याच्या पद्धतीनं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही सहगुणक समान करण्याच्या पद्धतीनं प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करून पहा. तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण पाहूया ही पद्धत आणि हे गणित आपण कसं सॉल्व करायचं. तर बघा या ठिकाणी दिलेले पहिले इक्वेशन आहे 5x + 2y = -3. हे समीकरण नंबर 1 झालं. त्यानंतर आहे दुसरं समीकरण x + 5y = 4. ह्याला समीकरण नंबर 2 द्या, नाहीतर मग ह्याला x ची किंमत काढा आणि नंतर ते समीकरण द्या. आपण तसंच करूया. त्याला x ची किंमत काढून घेऊया. x = 4 - 5y. आता या पद्धतीने बघा हे झालं तुमचं समीकरण नंबर 2. ही किंमत कुठे ठेवणार, 1 मध्ये ठेवायची म्हणजे x ची किंमत तयार झालेली आहे आपल्याला या ठिकाणी.
वापरू. तर ह्यामध्ये बघा पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवूया. म्हणून या ठिकाणी 5 इन ब्रॅकेट x आहे सोबत, x आहे म्हणजे x ची व्हॅल्यू एवढी टाकायची आपल्याला 4 वजा 5y, जसंच तसं पुढचं 2y बरोबर वजा 3. आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. ब्रॅकेट सॉल्व करायचं असेल तर बाहेरच्या मल्टिप्लाय करायचा, 5 होईल 20, नंतर 5 25 या ठिकाणी y होतील आणि हे जसं प्लस 2y बरोबर असेल वजा 3. आता ह्या ठिकाणी आपण सॉल्व करूया. हे 25 मधून 25y मधून 2y काढले, मायनस आहे प्लस आहे म्हणून तिथं वजाबाकी होते आणि म्हणून ह्या ठिकाणी उरेल वजा 23y. आणि नंतर वजा 3 आहे, हे अधिक 20 तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा 23 होतील. हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात होईल त्या दोघांची बेरीज जर केली तर. इकडे वजा आहे इकडे वजा आहे म्हणून अधिक करून घेऊ शकतो आणि त्याला 23 न जर आपण डिवाइड केलं तर तुमचं उत्तर ह्या ठिकाणी 1 मिळेल y ची व्हॅल्यू. ही y ची व्हॅल्यू आलेली आहे. एक आपण या समीकरण टाका, सेकंड दोन तर 1 शी काढायची आपल्याला म्हणून समीकरण नंबर 2 मध्ये ठेवा. पुट x इक्वल y इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. Therefore x is equal to 4 minus 5 into y ची व्हॅल्यू 1. x is equal to 4 minus 5 then x is equal to -1. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल आणि शेवटी तुम्हाला लिहायचे द सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज -1,1. अशा रीतीचं हे तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करता येईल विद्यार्थी मित्रांनो. तर हे गणित तुम्ही अभ्यास करून पहा. ओके, याच पद्धतीचं गणित जे आहे तुम्हाला दुसऱ्या मित्रांना सुद्धा सॉल्व करता येईल. ओके, तर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट पाहूया. आपण क्वेश्चन नंबर 6 यामध्ये दिलेला आहे पहिले इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो जर आपण पाहिले या गणिताला तर आपल्याला अपूर्णांक दिलेला दिसतोय 1/3 1/4 किंवा 3 गेले तर 4 गेले. मग ह्या गणिताला पाहून लगेच तुम्ही घाबरायची आवश्यकता नाही. एकदम सोपं आणि एकदम चांगलं हे आपल्याला गणित आहे, मजेशीर गणित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याला आपण कशा पद्धतीने सॉल्व करायचं एकदम सोपा पद्धतीने आपण सॉल्व करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी सोडवत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचे की व्यवस्थित आपल्याला ह्या साध्या रूपामध्ये आपल्या जे ax by c या रूपामध्ये दिलेलं आहे, पण आपण साध्या रूपामध्ये आपण या ठिकाणी आणूया. तर ह्या ठिकाणी बघा म्हणजे जेणेकरून आपल्याला ते गणित सॉल्व करायला सोपं जाईल किंवा ह्याच्या अगोदरचे आपण जेवढे एक्झाम्पल पाहिले त्या रूपामध्ये जर इक्वेशन आणून टाकलं तर आपल्याला हे तुम्हाला सोपं जाईल करता यायला. तर पाहूया मग आपण हे गणित कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा 1/3x + y बरोबर 10/3. विद्यार्थी मित्रांनो खाली 3 आल्यामुळे तुम्हाला थोडंसं गैरवाट वाटतंय, पण ह्याला आपण 3 जर काढून टाकले तर आपल्याला निश्चितच आपल्याला साध्या रूपामध्ये सोपं वाटेल थोडंसं. तर मग आपण ह्या 3 काढण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल पदांना. तर ह्या ठिकाणी आपण 3 ला मल्टिप्लाय करू शकता 3 न प्रत्येकाला. तर ह्या ठिकाणी बघा 3 गुणिले 1/3x प्लस दुसरं पद आहे त्याला सुद्धा 3 न मल्टिप्लाय बरोबर इथं 10/3 आहे त्याला सुद्धा 3 न मल्टिप्लाय केलं. इथं डायरेक्ट जरी केलं तरी चालत होतं, तुम्हाला समजावं म्हणून मी प्रत्येक पदाला मी 3 न मल्टिप्लाय करून दाखवलेलं आहे. मग आता ह्या ठिकाणी हे 3 आणि हे 3 कटलं. आता काय होईल ह्या ठिकाणी इथं राहिलेलं शिल्लक x प्लस हे 3y होईल आणि ह्या ठिकाणी पुन्हा 3 3 कटलं राहिलं शिल्लक 10. हे झालं तुमचं समीकरण नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे तसेच दुसरं समीकरण दिलेलं आहे तुम्हाला, त्याला सुद्धा ह्याच पद्धतीने लिहा 2x प्लस 1/4y बरोबर 11/4. ह्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मी तुम्हाला 3 न मल्टिप्लाय करायचं सांगितलं तर ह्या ठिकाणी तुम्ही किती न करणार 4 न मल्टिप्लाय करणार. 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल डायरेक्ट बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी 4 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथं 8x होईल. 4 दुनी 8x प्लस हे 4 4 कटून जातील राहिलं फक्त y बरोबर ह्या ठिकाणी बघा 11/4 आहे. 11/4 ला 4 न मल्टिप्लाय केलं तर तुमचं राहील शिल्लक 11. अशा रीतीचं आपल्याला हे समीकरण नंबर 2 मिळेल. आता मग आपण ह्याला सॉल्व करायचं. आता बघा हे सॉल्व करण्यासाठी आपण दोन्ही मेथडचा वापर करू शकता. तर चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने मी हे गणित तुम्हाला समजून सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो पहिल्या समीकरणाला मी चेंज करेन.
बघा या ठिकाणी रिअरेंज किंवा रिअरेंज the equation first in the form of x. Therefore x is equal to 10 minus 3y. इक्वेशन नंबर 3. अशा रीतीचं आपल्याला हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. ही व्हॅल्यू सेकंड मध्ये ठेवून द्या. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. मग काय होईल बघा 8 इन ब्रॅकेट 10 minus 3y जसं तसं बाकीचं पहा प्लस y आहे इज इक्वल टू 11. आता याला ब्रॅकेटला सॉल्व करा. 8 न आपण 10 ला मल्टिप्लाय केलं तर 80 होईल वजा 24y प्लस y ला y ॲज इट इज इक्वल टू 11. देन 24y मधून y काढा आपण या ठिकाणी लगेच. 24y मधून y गेले राहिले -23y बरोबर आहे या ठिकाणी 11 वजा 80 -23y बरोबर आहे. किती होईल वजाबाकी बघा या ठिकाणी 80 मधून काढते एक तर 69 होते पण मायनस इथं जसं तसे -23y बरोबर वजा 69 तर या पद्धतीने करा. नंतर 23 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी मिळेल 3. तर ही y ची व्हॅल्यू आहे. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन थर्ड मध्ये ठेवा x इक्वल टू 10 minus 3 into 3. Then x is equal to 10 minus 9. x is equal to 1. अशा पद्धतीचं हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. विद्यार्थी मित्रांनो y ची x ची व्हॅल्यू 1 आलेली आहे, y ची व्हॅल्यू 3 आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. जर समजलं असेल तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या. चला तर मग पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. या ठिकाणी पहा तुम्हाला दोन इक्वेशन दिले. ते दोन इक्वेशन दुसऱ्याचे आपण लिहूया. 99x अधिक 101y बरोबर 499. दुसरा आहे ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि दुसरा आहे 101x प्लस 99y is equal to 501. ह्याला इक्वेशन नंबर आपण 2 दिला. विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी संख्या जरी मोठी पडल्या तरी आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की आपल्याला हे गणित एकदम सोपं आहे. अशा प्रकारचं गणित लक्षात ठेवा. इथला सहगुणक जर आपल्या दुसऱ्या समीकरणात इथल्या सहगुणकात असेल y ला x चा सहगुणक हा y ला सहगुणक आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मधला x चा सहगुणक हा पहिल्याच्या y च्या सहगुणक आहे. तर अशा पद्धतीचे गणित करत असताना लक्षात ठेवा ह्या दोन समीकरणांची पहिल्यांदा काय करायची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. हे लक्षात ठेवा करून की अशा प्रकारचे ज्यावेळेस गणित येत असतात त्यावेळेस त्या दोन समीकरणांची बेरीज एकदा करा आणि एकदा वजाबाकी करा. तर तुम्हाला ते गणित सॉल्व करायला सोपं जाईल. तर मग पाहूया आपण या ठिकाणी हे दोन गणित आपण सॉल्व करूया. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण ॲडिंग करूया. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. 99x plus 105 10y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. Adding 99 plus 101 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 200x होतील प्लस 200y होतील आणि इकडे होईल तुमच्या या दोघांची जर बेरीज केला तर किती होईल 1000 होईल. आता ह्याला 200 ने डिवाइड होतं. 200 ने डिवाइड केलं तर काय होईल 200 ने भागाकार करा कारण 200 च्या पटीत 1000 पण आहे म्हणून या ठिकाणी x याला 200 1 200 200 1 200 आणि इकडे 205 च्या
काय होईल 1000 होईल. या पद्धतीने तुमचं समीकरण नंबर हे 3 आहे. त्यानंतर आपल्याला ह्या दोघांची सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. म्हणजे आता सेकंड मधून फर्स्ट काढायचं म्हणजे सेकंड वाला पहिल्यांदा लिहा 101x प्लस 99y equal to 501 and first is a 99x plus 101y is equal to 499. या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचे सिम्बॉल चेंज होतील प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. या ठिकाणी बघा राहील 2x इथं होते -2x आणि इकडे होते तुमचं इथे बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 होते. या ठिकाणी पहा 2x - 2y बरोबर 2 आलं. नंतर या ठिकाणी आपण जर कलर सोडवलं तर आपल्याला या 2 न बघा तर x - y बरोबर 1 होईल. या ठिकाणी समीकरण नंबर त्या ठिकाणी 4. आणि नंतर आता समीकरण नंबर 4 आणि समीकरण नंबर 3 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर y ची सहगुणक सारखे आहेत, त्याचबरोबर x ची सहगुणक सारखे आहेत. तर आपण y चे विचार करूया. y चा इथं प्लस आहे तर मायनस आहे, चिन्ह वेगवेगळे आहेत आणि चिन्ह वेगवेगळे असतील तर दोघांची ॲडिंग बेरीज करू शकतो आपण. या ठिकाणी ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. तर या ठिकाणी काय होईल थर्ड अँड फोर्थ ची ॲडिशन करा आपण x प्लस y इज इक्वल टू 5 अँड x मायनस y इज इक्वल टू 1. या ठिकाणी ॲडिंग करतोय तर या ठिकाणी कटून जाईल आणि इथं होईल x 2x आणि इकडे होईल तुमचा 6 x इक्वल टू 3. देन put x is equal to 3 in equation third. Then 3 plus y is equal to 5 and y is equal to 2. 3 इकडे गेले मायनस झाले आणि तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. ओके, तर तुम्हाला हे समजलं असेल तर या पद्धतीनं सोडवा. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 8 हा 7 सारखाच आहे. बघा बाळांनो त्या ठिकाणी 191 होतं तसं इथं 49 आणि 57 आहे, इथं चेंजेस झालेले आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे आणि हे तुम्हाला सॉल्व करता येईल आणि तुम्हाला हे गणित तुमच्या प्रॅक्टिससाठी किंवा तुम्हाला होमवर्क म्हणून हे गणित तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देत आहे. तर तुम्ही हे निश्चितच गणित मला सॉल्व करा आणि जर काही अडचण असेल तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. ओके, तर धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.